तुम्हाला फोन कोण नाही केला पाहुणे आले म्हणून? ओ माय बाई, मी म्हणलं होतं करतो तर नाही म्हणत ते पाहुणे. राहू द्या असं म्हटलं. मग म्हटलं राहू द्या. म्हटलं तुम्ही चालले असाल अजून. म्हटलं तिकडे ते काम बिस्किट नाही ते पाहुणे बाई म्हणत थांबतात म्हणून मी काही केला नाही मग फोन. म्हटलं तुम्ही चालले असाल तिकडे काम राहून जाईन. अक्कल आहे का तुला जशी? काम काय काय आहे का पाहुणा तुला माहित नाही का? तुला जेवण करून झाले का? हो मग आला जेवले ते पाहुणे. तुम्हाला वाटतं ना ताट? नाही राहू दे, मी पहिले पाहुण्यासमोर बोलून येतो. कसं काय आलं काही सांगितलं का? नाही बाई, मी काय विचारू? मला काय करावं लागते? सकाळ तुम्हीच मला सांग. तू काय भादरली? मी काही नाही विचारलं. तो बाई ते भाऊ लय आकडे बोलत बसल्यात. मी काल जाऊ ते बोलत बसले तर तिथं मी इकडेच राहिली माय रांगाय करत. बाई सांगलं शिंदे ना. बाई गेली नाही ना इतके दिवस झाले म्हणून आला असेल तो पाहुणा तनफन करत. बरं तोरा कसा काय आहे? नाही तो राहतो लय शांत दिसते मला. हा जेवले. मी वळ्याची भाजी केली माझ्या. बैले म्हणलं माझ्या वळ्याची भाजी वाढू का? मला म्हणत जेवले साजरी वळ्याची भाजी. साजरी 5 पोळ्या खाल्ल्या पाहुण्यानं. तू पाशीच असेल. मी डोक्याचे भादरू नको ना. बकरी कोणीच नाही काय तसं नाही म्हणत ना माय बाई. मी जेवले म्हणलं शांततेनं असं म्हणलं. काही नाही म्हणलं शांत. जेवलेला लागे म्हणलं टी व्ही लावून देऊ का भाऊ? तर नाही म्हणत मी निसतो. बसली बाई म्हणते बाईन ते भाऊ काय बडबड बोलत बसले. तर मी काही ऐकलं नाही माय. पण नाही जसा आवाज जसा शांत होता. नाही म्हटलं काय सांगा हे राजूचं काय? माय तुझं काय माहिती शिटूच्या घरी जायला ना? हो ना मग येते काय येते काय बी आता शिटूस म्हणे रातभर माघारी राहतील. मग आता गेली आता पहिल्यांदा तर काय राहिली एक दिवस काय म्हणू आता आपण. त्याचं काय घेणं आलं आहे ना. मला उद्या सकाळून वावरात झाला तिथून ते खांब्याचं काम झालं नाही म्हणलं. आणि हा पाहुणा राहते कसं आला जाते कसं काय हाय रमेश? हा बाई या मॅटनं फोन नाही केला ते सांगायला लागत होतं. पण मी आलो सुबह सारं काम टाकून. पाहुणे वाटलं की आलाच नाही हा. काय म्हणत बाई पाहुणे कशी काय आले? न्यायला आले का तुले? बाबू ते मला न्यायालयात आले पण ते म्हणत नाहीत मी तुला न्यायालय आलो. नाही ते कुत्र्याचा शपूट आहे किती काही नडीत घालशील तर सारखं नाही होते. काय बोललो करू दे. काही जायचं काय कसं काय म्हणतात म्हणजे मुलं माहित पाहिजे. झोपेल का? मी बोलतो ना. हा झोपला गेलाय ते. हा मला तसं नाहीत म्हणत की तुला घ्यायला आलो मी. तिकडे माझी भाकर तुकड्याची सवय नाही लागली. हा चांगले शेकली तिकडे मस्त म्हणून तर आले इकडे. मुकाट्यानं आले तसे का रत्ना नमे राहत की नाही या बरी ना. चांगलेच नमेल्यात बाबू. हा पण ते दाखवत नाही तसं. आणि तू काय कर मी सांगलं दिले मी काही येत नाही म्हणून. मी काही जात नाही रमेश. कोण बा? हो माय बाई काही बोलता का? मी तसं नाही म्हणत बरं माय. पण जसं काऊन म्हटलं माय रत्ना तुझ्या घरी काही मी नशी आयुष्य नाही काढत हो माय बाई. तू टेन्शन नको घेऊ. फक्त रमेश मी काय म्हणलं त्याला म्हणलं 15 दिवस काही मी येत नाही. हे पाय जर सत्ता आणून घेऊच दे मला तू या बारीनं. हा दरवेळेस आपणच नमता घेतो. त्याच्यानं त्याला वाटते की हो मी काही नसलो तर हे काय तेच नाही म्हणत. आपण जसं नसलो तसं हे आपल्या मागं पळतातच असंच त्याला वाटून राहिलं. म्हणून या बारीने मी म्हणतो जरा सत्ता आणून घेतोच मी. हा त्याला म्हणलं मी काही येत नाही. राजू काही मला धाडत नाही म्हणलं. राजू म्हणते म्हटलं आता थांब काही दिवस येईन म्हणलं 15 दिवसानं. थंडीगारच झाली. बाई मी तुला तसं नाही म्हणत पण म्हटलं पाय भावाचा पाहुण्याचा स्वभाव तुला माहित आहे. तू आता मुकाच राह. तू फक्त होला पण सांगता येईल की मी राजू नाही म्हणते आणि मी काही धाडत नाही बा. पाय तू कशा सारखे होतात तर बाबू. आपली किंमत दाखवल्याशिवाय समोरच्याला आपली किंमत समजत नसते. बरं तसं काही नाही बरं बाई. पाय तू आलंच घर आहे तू असं नको समजू. हा बरं काय बोलू पाहुणे की 15 दिवस राहते बाई बा अजून चांगलंच ना बा असं प्रेमानच म्हणू ना. हो नाही तर का भांडण करावं लागतं का आपल्याला त्याच्या संग? त्याच्या कुयानासारखं थोडी आपण भांडगोळा द्यायचं. खानदान आहे आपल्या खानदानात कोणा भांडण नाही केले. प्रेमानच म्हणा नाही राहू द्या म्हणा बाईले. असं तसं आपस तर चांगली शकल्या जाते. आता हाच टाईम आहे. तावा गरम आहे भाकर शेकून घे. नाही तर ते डबल तसंच मग मेरी सुनो. झाली बापू झोप झाली? झोप का रे लागली होती म्हणा. लय साजरे डोळे भारी पडले मला. रात्री झोपच नाही लागली. कहून बा काय झालं रात्री? म्हणजे काय लाईन गिन नव्हती का तुमच्या गावात? नाही होते हे पाण्या पावसाळ्याचं ते आळलं गळते ना रे. तुम्हाला मागे बी म्हणलं होतं मी घराचं काम करून टाका. तुम्ही उगाच पैसे खर्चात गमावून टाकले बापू. घराचं काम केलं असतं तर पुरलं नसतं काय. जसं घर कसं पक्क असलं की माणसाचे झोप म्हणा का राहणं म्हणा निवांत होते. पैसा खर्च होते तुम्हाला म्हणू मी की बापू ह्या पैसा घरालेच लावा झालाच की नाही खर्च. म्हणजे तुला काय म्हणणं मी खाल्ला का विचार म्हणतो बहिणले. तुला दिला तसा पैसा म्हणलं आता खर्च होई तो लागते. बहिणचाच खर्च उतारा मला काय लागतं बापा. मी तर 2-4 बसेल डरेच नाही घेत. तो बहिणचाच फुक्कटचे शोक आहेत म्हटलं. लय उदयमान की आहे ते.
तू म्हणशील नाही तर म्या पैसे दिले ते जवाई पोहायला घर बांधले, जवायनं घर नाही बांधलं, पैसा खाल्ला. म्या नाही खाल्ला गेला म्हणलं पैसा. विचार नाही तर तो बहिणले मा देखत सबन पैसा तो बहीण उडवला म्हटलं. अरे नाही बापू, अरे मग तसं नाही म्हणत मी. म्हणजे मी का म्हणतो का तुम्ही तो पैसा काही जाऊ दे सोडा पिच्चा. करता का घराचं काम? हा करसान घराचं काम तू लावतो मी काही हातभार. हा तू काय देऊन 50-60 हजार देशील? 50-60 काय होते आता? हो बरोबर आहे. 5 लाख दिले तिनं मी तुम्हाला. 10 वर्ष झाले ना. 10 वर्षाच्या आधी 5 लाखात केवढा मोठा बंगला निघाला असता म्हणलं. हा तुम्हीच सांगा. 10 वर्षाच्या आधी 5 लाखात केवढं मोठं घर झालं असतं. हा पण या माझं वयानं सबन वरलीत गमावलं. वर तोंड करून मला अजून खेकस होती. मा बहीणचा खर्च आहे म्हणती. माझी बहीण गेली का वरली खेळले. पण आता असं आहे, आपली जीटी याच्या हातात आहे, त्याच्यानं आपल्याला मुख बसा लागते. 5 लाखाला चुना लावला म्हणलं या माणसानं. आता काय सांगू, बरंच बरं आहे. लय वरली माझ्या बाद दर आहे. वर 100 रुपये दिले 10 वरलीत लावते. पण आता म्हणता येत नाही जुवय होय. म्हटलं पाय बा आता हिशोबानं मला का उरावर घेऊन जावं लागते. झालंय घर तर तो बहीणच होईन. तिले सुखानं राहिले भेटीन. आता जती तर ती गळते म्हणलं. हे बरं झालं लेक रमेशचं. काढतो याच्याजवळचे पैसे जरसं आलतो बायकोले न्यायले. पण आता घेऊन जातो सायाजवळचे पैसे बी. बायको संग पैसा फ्री नाही. जसं आपण काही मागत निघत नाही. तुला माहिती आहे आपलं काम खुद्दार काम. आपलं उपाशी राहू पण कोणाच्या पुढे हात नाही पसरू आपण. मी त्यातला नाही. उठलं सुटलं की तुला मागे तो अधिकारच काय. सासरे भाऊ असतं तर नाही गोट. तू काय तुला काही अधिकार नाही. तू लहान असतो सईमापेक्षा. तर तू म्हणतो तर मग पाय तो विचार करून आणतो मिस्त्री. नाही काही गरज नाही. मी काय म्हटलं रमेश, आता काय मरायला खेपी का घर पाहिजे काय? काही गरज नाही. आता काय राहिलं अख्खा आयुष्य गेलं त्या झोपड्यात. आता काय म्हातारपणात घर बांधा लागते. आणि काल उगाच तुला धंदा नाही का दुसरा काही? तो पोराचं लग्न झाला आता. तुला खर्च पाणी लेकराचं तो पोरानं म्हटलं सकाळी घेतो मी इकडे घर का तिकडे घर. तर त्याला पैसे द्यायला लागतील तुला अजून. बस झालं मला देणं. जेवढं द्यायचं होतं तेवढं दिलं. मा नशिबाला काही पुरत नाही. मला काही पाहिजे नाही आता. काही नाही करावं लागत घरा गिराचं. गहू दे गळते तर हा मी पातीले घेऊन हिंडेले. जती गळते तती लावतो मी बकेटा. आवा मी नाही मागलं असंच म्हणशील नाही तर तो भावानं गोट काढली. मी त्याला तेच म्हटलं मला पाहिजे नाही. पण म्हटलं झालं तर तुलेच नशीब खुलीन. तुलेच उरले दिवस सुखानं जगले जातील. बंगल्यात राहशील ना. झोपड्यातून बंगल्यात जाशील ना. काही गरज नाही. मा नशीब झोपड्यात असेल ना तर मा मरण झोपड्यात असेल. काही गरज नाही. दिलं नव्हतं का त्यानं मागच्या पर्यंत 5 लाख रुपये दिले ते म्हणलं मा भावानं. किती घर बांधली आपण. आणि त्याच्या घरी का सोन्याची खाण आहे ना का? त्याच्या घरी लय बस झाड हलवलं की पैसाच पडते. ते 5 लाख तर आपल्याकडे वापस नाही देणं होऊन राहिले. मरायला टाकलो तरी अजून त्याचा पैसा घेता. आता त्याचं पोरग बराबरीचं झालं. त्याच्या पोरगा विचारणार नाही का की बाबा एवढाले पैसे आत्याला देऊन राहिले काही मला उरू द्या असं म्हणलं द्या ना. तर मग मला गरज नाही. मला झोपडा आहे. मी झोपड्यातच खुसा का बा. हमेशा त्याला ते सांगता की तो बहीणचा खर्च आहे. तो बहीणचा खर्च आहे. मागच्या बारी मी त्या राजूच्या बायकोच्या देखता हे उदयमान की आहे. हे खर्ची खाय. हिनं काही उरवलं नाही. हिला काही पुरवलं नाही. आणि हिची पांढऱ्या पायाची आहे. हिचा पाय गुण खराब आहे. लहान बोलली त्या सुनवाईची देखता मला तुम्ही. आता ती घरी नाही तो राजूही घरी नाही. सांगा बरं मा भावाले काय किती खर्च असते मला सांगा. मीच गेलती का वरली लावायले? ते 5 लाख घेऊन मीच गेलती वाटते नाही. मा भावानं दिले म्हणून मी लावली होती वरली. आता ती गमावली असतील ना पैसे नाही. मीच पेत असतो दारू गिरू नाही. मस्त जातो मी दोस्ता मित्राला घेऊन. है ना तुम्ही घरी राहत असता. सांग ना मा भावाले मा खर्च आहे म्हणा. इथंच खर्च आहे म्हणा. दुनियाभराचे शौक आहेत म्हणा इले. सांग ना सांगा. बाई काहीतरी बोलतो का मॅटच का तो सोडते. स्वयंपाक झाला असेल तर ताटा वाळा बरं. नाही स्वयंपाक नाही झाला अजून चालूच आहे. सांग ना सांग ना. करा ना माय घराने. मी कुठे घराने केलं. मी का खोटं बोलतो काय? तूच तर दुनियाभराची खर्चिक बाई आहेस. गुन्हे पायाला लक्ष्मीच नाही ना पायात. नाही तर फकीराचा अमीर बनती. मी अमीराचा फकीर कोण झालो तो पाय गुणानं. हो मा पाय गुणानं. सांग ना मग. मीच जात असतो वरली लावायले. मस्त दर्जा बाटल्या आणू पेतो. दोस्ताईली पाचतो. साजऱ्या पार्ट्या करतो. मीच करतो. कमाई पाहिली दमडी आणि खर्च पाहिला रुपया. असं गती आहे ना माहित ना. ऐदी तर मीच हा. वावर हाय ते पेरल्या जात नाही. पडीत पडते. घराले मा भावानं पैसे दिले तर ते मॅच खाल्ले. आता इकून तिकून बकेटा घेऊन हिंडा लागते. ती बकेटा फुटके आहेत. धडी बकेट घ्यायची ऐपत नाही. सांग ना मा भावाले. सांगा करा अजून घराने किती करतात. बाई बस झालं बाई. बडबड नको. अरे रमेश बडबड करत नाही. आयुष्यभर तोंडाला कुलूप लावून बसली म्हणून टिकली या माणसाच्या हाताखाली. विचार नाही तर तोंडावर सांगतो. आज नाही मुकी राहत मी. अतीच मला मुर्दा पडला तर चालते. मला तुम्ही नेऊ बी नका. रोवून टाक जा कुकडे. पण भेट नाही मी आज.
असं पण बोलतो मी. हा, ज्याच्या त्याच्या पुढे मला नुसतं पान उतारा करतात, ज्याच्या त्याच्या पुढे मला हे करतात. का मला लेकरू झालं नाही येत, मा काय दोष आहे का? माझा दोष आहे का फक्त? हा, त्याच्यासाठी बी मीच दोषी. तुमची इस्टेट गेली त्याच्यासाठी बी मीच दोषी. तुम्हाला शोक पाणी त्याच्यासाठी बी मीच दोषी. नाही मी लावले का तुम्हाला शोक? मी ना तसं का तुम्हाला वरलीन वटका लावले? मी ना तसं का तुम्हाला दारू पाजेले? मी तुम्हाला उदयमान की धंदे सारे तुमच्या अंगात आहेत. सल्लावन तुम्ही हा म्हणलं 1757 अवगुण तुमच्या अंगात हा, आणि आयुष्यभर दोष मला देत आले. ओके चला बोलू नको. बोलीन आज तर बोलीनच मी. आज तर ब्रह्मदेव जरी आला तर मुखी नाही राहत. हमेशा पाहिलं तर आपणच मुकरा, आपणच मुकरा. सांग ना काय हो, काय दिलं आयुष्यात तुम्हाला? सांग ना काय दिलं? काही देऊ शकले का तुम्ही? वरतोंड करून म्हणता की असं नाही तसं नाही. सांगू ना साऱ्या जगाले. मी लपू ठेवतो, आपल्याला वाटते जाऊ दे माय तर माना माझा डोंडा पिटवता. मी वाजूटी असं? मी वाजूटी हाव का? सांग का साऱ्याले? ओके असं बोलू नको. भाऊजूच्या देखता माझं तू काही करशील ना तर तू विचार करून ठेव. मग बदनाम्या करतो का तू आता मरायच्या टाइमले म्हातारपणात? आता बाई मग पाहुण्याचा दोष आहे वाटते, म्हणून तर लेकरू नाही होऊन राहिलं. या पाहुण्याचा दुनियाभराच्या अवगुण आहेत ना. दारुड्यात आहेच, वरली बहादुरी आहे माय. याच्याच लेकरू नाही होऊन राहिलं ना. आयुष्यभर त्या देवकाबाईला सतावलं माय. वांजोटी म्हणू किती पानू टाकलं. ती किती बदमाश आहे हा पाहुणा. आता एक शब्दाचं पुढे बोलशील देव घेतो ती तो अधिक जीव देत मी. काऊन नाही बोलू? किती गाठोडे मा पोटात ठेवू? सांग ना. मा सोयऱ्याच्या देखता माय अपमान करता मुले बोलता गावात बी तुमच्या नातेवाईकात बी दिला आयुष्यभर. कवळीचा एक बायको म्हणून एक मान दिला मला. कुत्र्या मांजरासारखी तुम्ही मला वागणूक दिली म्हणलं आयुष्यभर. काय दोष होता मला? सांग ना काय दोष आहे मायात? तरी बी मी मुकीच. पण आता साऱ्या हद्द पार झाल्या म्हणलं. त्या रोजी मा भासूनीच्या देखत तुम्ही मला हलकट बोलले. काय म्हणलं त्या पोरीनं? काय म्हणलं अशी? मा भावाला भावजाईच्या देखत तर तुम्ही काही ठेवलंच नाही मा. पण आता नवीन सैन ती पोरगी आली. तिच्या देखत बी त्या रोजी तुम्ही तमाशे करून चालले गेले. काय कमी पडू दिलं मा माहेरातल्या लोकांनी तुम्हाला? झल्लं ना मा भावानं, झल्लं ना म्हणलं. 5-5 लाख रुपये अशी त्यांनी एका मुठीनं दिले ना तुम्हाला. तुम्ही ते तर गमावलेच, पण सबन गमावलं म्हणलं तुम्ही. काय ठेवलं सांग ना? लेकरू नाही म्हणून आयुष्यभर मला हिनावत आले. स्वतःचा कमीपणा सांगला का समाजाले? तू नाही सांगता आला? लेकरू नाही झाला की सारा दोष बाईचाच आहे ना. मागचा पुढे काही विचार करायचा नाही. लेकरू नाही होत म्हणजे बाईचाच दोष आहे ना. असंच ना. आता नाही बाई तू काय महेंद्र स्वयंपाक पडा. तोंडाचा शब्द काढशील ना तर होतीच तोंडात रक्त पाळणारा अंदर व्हायला पण. मला काय करावं लागते बाय? चालली नाही मी. मतलब बाई बापू काय नाही गड्या रमेश. बापू जाऊ दे रमेश, जाऊ दे. बसू दे जरा त्याला शांततेनं. करू दे जरा स्वतःचा विचार. आयुष्यभर भ्रमात जगले ते. आयुष्यभर दुसऱ्याला दोष देत जगले. आता जरा स्वतःचा विचार करू दे त्याला की स्वतः किती उणीव आहेत म्हणून. आयुष्यभर मला तारेवरची कसरत करायला लावली. इतकं सारं मनात दबून मी तरी बी साजरी संसार करायचा प्रयत्न केला, पण त्याला तो पटलाच नाही. होऊ दे आता, जे होईल ते होईल, नशिबानं होईल. अरे बाई तू रोड नको ना बाई. असं बोलायला लागत होतं का तिथे पाहुण्याले? एक मा देखत ते टिकते घरात आहे तर पाहुण्याले काही खराब दिरा वाटलं तर बाई तू कायलेच बोलली बा. आयुष्यभर हाच विचार केला रमेश. नाही बापा नवऱ्याला खराब वाटते. नाही बापा ते अपमान होईल. नाही बापा सारं सहन केलं रे. आता माझी लिमिट संपले. ती जरी मला पेटून दिलं तर मी म्हणणार नाही. झालं मला सरलं. मला काही गरज नाही रमेश, मला काही गरज नाही. कावली मी या संसाराले आणि कावली मी या जीवनाले, आणि ह्या माणसाले तर लई कावली रमेश. मी काय सांगू तुला आता? लहान सहान आहेस काय, तोल्यावर संकट टाका म्हणून सबन निमूटपणे सहन केलं रे. मोठ्या भाऊच्या मागं तसंच, त्याच्या मागं त्याचा घोर. असं वाटलं आपले माय नाही बाप नाही. भावाच्या भोवती कुटी यायच्या जीवाला एक घोर लावाव आणि ताल करून तमाशे करून माहेरात याव. त्याच्यासाठी त्याच्याच घरी दिवस काढले रे. पण दिवस असे काढले की मला माहित आहे रमेश. आता होऊ दे, जे झालं ते झालं. आता मला काची परवा नाही बाई.